नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. जीवनदर्शन व्यासपीठाच्या आजच्या या चिंतनामध्ये मी डॉक्टर विकास बाहेकर बुलढाणा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. गेल्या 1-1.25 महिन्यापासून वेगवेगळ्या विषयाचं चिंतन आपण या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या आजच्या मॉडर्न अशा कम्युनिकेशनच्या अशा या सुविधेपासून करत आहोत. यातला एक फार मोठा योगायोग असा आहे की आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण श्री विठ्ठल या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आराध्य अधिष्ठानाचं चिंतन केलं सुरुवातीला. त्यानंतर योगायोगाने गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण श्री गुरु या ईश्वर आणि हे ब्रह्मांड व्यापणाऱ्या तत्त्वाचे आपण चिंतन केलं. आणि म्हणून त्या योगायोगाचं पुढे थोडंसं आपल्या प्रॅक्टिकल विचारधारेमध्ये आपण रूपांतर करावं या दृष्टिकोनातून मी आज ईश्वर अधिष्ठान आणि श्री गुरु या सर्वांची जी आवश्यकता मानवी जीवनाकरता असते तर त्या निमित्तानं या मानवी जीवनामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं जीव काय आहे या जीवसंकल्पनेबद्दल आपण आज या ठिकाणी चिंतनास सुरुवात करत आहोत. जीवसंकल्पना हा तसा अतिशय मोठा विषय आहे. या विषयाचं जर आपण हळूहळू एक टप्प्याटप्प्याने चिंतन जर करत गेलो तर एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात येईल की आपल्याला आपल्या संस्कृतीच्या काही विशिष्ट विचारधारेचं याच्यामध्ये या निमित्तानं काहीतरी मूलभूत जे तत्त्वज्ञान आहे त्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. या आपल्या भारतीय संस्कृतीचं अनेकविध असे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये ज्ञान हे आपल्या संस्कृतीचं एक महत्त्वाचं आणि ज्याला म्हणता येईल की जगामध्ये ज्याच्यामुळे आपलं रिकग्नायशन मिळालं अशा प्रकारचं एक वैशिष्ट्य आहे. या ज्ञानाचं आपल्यापर्यंत पोचलेलं जे स्वरूप आहे ते म्हणजे गीता. गीता हा आपल्यापर्यंत आलेल्या सर्व प्रकारच्या आत्तापर्यंतच्या या तत्त्वज्ञानाचा खऱ्या अर्थानं एक आपल्याला मिळालेला फार मोठा अनमोल असा ठेवा आहे. या गीतेमध्ये अनेक विविध अशा प्रश्नांवर भगवान श्रीकृष्णांनी स्वतः उत्तरं दिलेली आहेत किंवा बऱ्याच गोष्टीचं त्यांनी मोठेपणानं असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि त्याचं नंतर ज्ञानेश्वरीचे रूपांतर म्हणजे भाष्य आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर या गीतेमधला एक महत्त्वाचा सिद्धांत जो आहे त्या सिद्धांताच्या अनुषंगाने आपल्याला आजचं चिंतन करायचं आहे. गीतेमध्ये एक जो सिद्धांत आहे तो सिद्धांत असा की जीव, जगत आणि जगदीश्वर म्हणजे जगदीश्वरानं हे ब्रह्मांड निर्माण केलं. हे ब्रह्मांड जे आहे त्यातला एक गोल म्हणजे तुमचा माझा हा पृथ्वी आणि याचं तुमच्या माझ्या भोवती पसरलेलं ते जगत, ही सृष्टी आपण ज्याला म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जीव ही संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेली आहे. या जीवाचं आणि जगदीश्वराचं जर नातं पाहायचं झालं तर त्याचं असं आहे की या जीवसृष्टीमध्ये असंख्य कृमी कीटकांपासून पशु, पक्षी, वेगवेगळे प्राणी आणि तिथून मानव अशा प्रकारची एक चेन निर्माण होते. आणि दुसरा जो भाग आहे तो निर्जीवांचा. पण त्या निर्जीवांच्या बरोबरच एक सजीव असलेला भाग जो आहे तो झाडे आणि वेली यांचा आहे. म्हणजे अशा याच्यापासून ही सृष्टी बनते आणि त्याच्यामधला जीव धारण करणाऱ्यापैकी मानव देह धारण करणारा जो जीव आहे तो सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. आणि त्या संकल्पनेचं ब्रीद एक महत्त्वाचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे की वी ऑल म्हणजे ह्युमन बीइंग्स वी ऑल आर वर्किंग इन द नेम ऑफ ट्रस्टी ऑफ दॅट ऑलमायटी गॉड टू प्रोटेक्ट धिस युनिवर्स ऑर धिस वर्ल्ड. म्हणजे भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीचं मानवानं त्याच्या बुद्धीचा उपयोग करून रक्षण करावं, संवर्धन करावं आणि इतर त्याचे जीव जे त्याच्यापेक्षा कमी क्षमतेचे आहेतच ते त्या सर्वांचं त्यांना लालन पोषण करावं इन द नेम ऑफ गॉड. अशी ती संकल्पना आहे. अतिशय विस्तृत संकल्पना आहे. आता ही संकल्पना तुमच्यासमोर मांडत असताना एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला सर्वात प्रथम या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. कारण आपण या चिंतन वर्गाच्या दृष्टिकोनातून किंवा या प्लॅटफॉर्मवर ज्या गोष्टी बोलतो त्या सर्वांनाच आवडतील अशातला भाग नाही. आणि हीच आपल्या भारतीय संस्कृतीची मोठेपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. भारतीय संस्कृती ज्ञानामध्ये श्रेष्ठ होण्याचं कारण जे आहे ते आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाहूया. कारण भारतीय संस्कृतीमध्ये एक सर्वात मोठा सद्गुण जो आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही त्याला म्हणतात सहिष्णुता.
आणि सहिष्णुता म्हणजे मी जे बोलतो, तुम्ही जे बोलता, इतर जण जे बोलतात, त्या प्रत्येकाच्या मताला एकमेकाने किंमत देणे. किंमत दिल्यानंतर किंवा त्याला म्हणजे प्रथमदर्शनी ऐकून घेणे आणि त्यातला चांगला भाग जो असेल तो चांगला भाग जर त्यांनी सांगितला किंवा मी सांगितला तर तो नंतरच्या आणि पुढच्यानी तो ऐकून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करून त्याच्यामध्ये नवीन काहीतरी तत्त्वज्ञान निर्माण करावं. अशा प्रकारची साखळी निर्माण होत असताना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 9 वेगवेगळे दर्शन किंवा दर्शनशास्त्र निर्माण झाले. त्यातला आपण हा जीव जगत जगदीश्वर हा जी संकल्पना ही जी संकल्पना आपण पाहिली त्यातला जगदीश्वर जो आहे ईश्वर ते मानणारे ते आस्तिक आणि न मानणारे ते नास्तिक. हे भाग 2 जे येतं याच्यामध्ये विरोधक नाहीत, हे भाग येतो, हे महत्त्वाचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ईश्वर संकल्पना न मानणारे जे नास्तिक दर्शन आहेत त्याच्यामध्ये चार्वाक दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन हे जे 3 महत्त्वाचे नास्तिक दर्शन आहेत ते ईश्वर मानत नाही याचा अर्थ ते कोणाचे विरोधक अशाला भाग नाही, परंतु त्यांचं एक तत्त्वज्ञान जे आहे त्या 3 नास्तिक दर्शनाचं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हा मनुष्य देह किंवा आपल्याला मिळालेला देह जो आहे आपण जन्माला आलो तिथपासून त्याची मोजमाप सुरू करायचं आणि त्यानं मग स्वतःच्या कर्तृत्वानं मोठं व्हायचं आणि बाकीच्यांना सांभाळायचं. म्हणजे त्यांनी सुद्धा बाकीच्या लोकांना नाश करायला सांगितलं अशाला भाग नाही. आणि नंतर मृत्यू झाल्यानंतर म्हणजे तो येतो कुठून आणि तो जातो कुठे हे त्याच्यामध्ये समजत नाही. आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये आणखीन 2 महत्त्वाची विचारधारा आहेत. एक स्वामी विवेकानंदांनी प्रेरित झालेली विचाराने प्रेरित झालेली जी आपल्याला संन्यास धर्माची दीक्षा जी दिसते आपल्याला की ज्याच्यामध्ये आपल्या आदी शंकराचार्यापासूनचा अद्वैत वेदांत जो आहे तो सांगितला गेलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे गेल्या शतकामध्ये ज्यांच्या विचाराचा जगभरावर प्रभाव होता ते ओशो रजनीश. प्रथमदर्शनी पाहताना ह्या दोन्ही याच्यामध्ये अतिशय एक्स्ट्रीम असा किंवा आपल्याला दूरचा असा विचार वाटतो की संन्यस्त राहायचं म्हणल्यानंतर जगायचं कशासाठी, म्हणजे त्यात शेवटचं वैराग्य टोकाचं जे आहे ते कशा करता सांभाळायचं. आणि इकडे हा लोकांना प्रथमदर्शनी दिसणारा जो स्वैर असा वाद वाटतो तर तो सुद्धा आपल्याला कसा करायचा, जीवन कसं सांभाळायचं याच्याबद्दल बऱ्याच लोकांचे मतमतांतर आहे. परंतु त्यातसुद्धा आपण एक गोष्ट पाहणं आवश्यक आहे की विवेकानंदांनी सांगितलेला संन्यासवाद जो आहे त्या संन्यासवादामध्ये अंतर्यामी समाधानी असलेल्या व्यक्तीनं जगतातील त्याच्या बांधवांना कशा प्रकारे सांभाळता येऊ शकतं हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की जगामध्ये जे काही म्हणून समस्या असतील त्या सर्व मला जर अशा प्रकारचे 100 अनुयायी मिळाले किंवा मित्र मिळाले तर मी ते दूर करू शकतो. हा आत्मविश्वास त्या संन्यस्त असण्याच्या किंवा वैराग्याच्या ताकदीतून त्यांना प्राप्त झाला. आणि दुसऱ्या बाजूला आपण ज्यावेळेस ओशो रजनीशांचं तत्त्वज्ञान पाहतो ते पाहताना उपभोग्य असं वाटत असलं किंवा उपभोग घेणार वाटत असलं तरी म्हणजे चार्वाक दर्शन असं प्रथमतः ते वाटतं, परंतु ते तशा प्रकारचं नाही. कारण जर आपण पुण्याला ओशोंच्या समाधीच्या स्थळावर जर गेलो तिथं असं लिहिलेलं आहे की ओशो नेव्हर बॉर्न नेव्हर डाईड बट ही हॅड व्हिजिटेड धिस प्लॅनेट फ्रॉम डेट सो अँड सो टू सो अँड सो. याचा अर्थ काय, ओशो एक निश्चितपणे मानतात की जन्म येण्यापूर्वी सुद्धा मी कुठेतरी होतो दुसऱ्या प्लॅनेटवर म्हणा की या ब्रह्मांडामध्ये, आणि मृत्यूनंतर सुद्धा मी कुठेतरी जाणार आहे. फक्त या पिरियडमध्ये मी इथे आलो आणि इथे तुमच्या समोर तुमच्याबरोबर मी राहिलो याचा अर्थ ते सुद्धा या अमूर्त किंवा ईश्वरत्व असलेल्या अमर्याद अशा सत्तेला कुठेतरी मानतात असं माझं मत आहे. मी सुरुवातीला सांगितलं की मतमतांतर असू शकतात. तर चार्वाक मत, जैन मत किंवा बुद्ध मत यामध्ये जीवन जे तुम्हाला मला कशा प्रकारे आनंदी करता येईल, तुमच्या माझ्या अंतर्यामी समस्या जाणून घेऊन त्या कशा प्रकारे दूर करता येऊ शकतील याचा विचार ज्यात केला त्याला खऱ्या अर्थानं नास्तिक मत किंवा नास्तिक दर्शन असं म्हणतात. आणि त्या नास्तिक दर्शनामध्ये ईश्वराचं अस्तित्व त्यांनी त्याच्याकरता मानलेलं नाही. याचा अर्थ ते तुमच्या माझ्या विचारधारेपासून दूर जातात अशाला वागणे, परंतु जीवन जगण्याची त्यांची तशी शैली आहे. मग दुसरं दर्शन जे आहे त्याला आस्तिक दर्शन जे म्हणतात त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत आणि ते 6 पैलू जे येतं त्या पैलूंमध्ये प्रत्येक ठिकाणी काहीतरी सुधारणा किंवा काहीतरी ॲडिशन किंवा काहीतरी मॉडिफिकेशन असं होत गेलेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसतं तो सांख्य दर्शन कपिल मुनींचं. त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष असं म्हणत असताना त्यांनी मग आत्मा वगैरे या गोष्टी नाकारल्या आणि पुरुष म्हणजे चैतन्य आणि प्रकृती म्हणजे प्रकृतीजन्य या पंचमहाभूताचं जे निर्माण झाले होते
त्यानंतर पतंजल दर्शनामध्ये ह्या मिळालेल्या देहापासून आपण ईश्वरत्व कसं प्राप्त करू शकतो, त्याकरता आपल्या अंतर्यामी असलेल्या सुप्त शक्तीला आपण कशा पद्धतीनं ज्याला विकसित करू शकतो, उन्नयन करू शकतो, त्याचं पूर्ण चिंतन त्या दर्शनामध्ये आहे. त्यानंतर वैशेषिक आणि न्याय अशा प्रकारचे 2 दर्शन आहेत. त्या दर्शनामध्ये सुद्धा आणि त्यातल्या वैशेषिक दर्शनामध्ये आपल्याला काही गोष्टी अशा सापडतील की त्या आजच्या सायन्सशी आपल्या जुडलेल्या आहेत. न्याय दर्शनामध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सापडू शकतात. महर्षी कणादांचं ते दर्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडासा विज्ञानवाद घुसत गेला आणि ते विज्ञानवाद घुसत गेला तरी जीवाची संकल्पना मात्र ते परिपूर्ण अवस्थेत सांगू शकले नाही. कारण त्यांनी अणू वगैरे ह्या गोष्टी तिथं मांडल्या, पण अणू किंवा जड पदार्थामध्ये चैतन्य प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून ते चिंतन पुढे आणखी सरकत गेलं. आणि त्याच्यामध्ये मग पूर्वमीमांसा नावाचा भाग जो आला ते 5वं दर्शन. त्या पूर्वमीमांसेमध्ये मी मागच्या वेळेस जे बोललो होतोय, कुमारी भट्ट, प्रभाकर हे असे 2 त्याच्यामध्ये फार मोठे मीमांसक होऊन गेले. हे 2 मीमांसक जे होते त्यातल्यात कुमारी भट्टाबद्दल आपण जर पाहिलं असेल तर पूर्वी ते वेदांत तत्त्वज्ञान म्हणजे वेदांचं तत्त्वज्ञान मानणारे होते आणि नंतर त्यांनी बौद्धमत स्वीकारलं आणि नंतर परत ते वेदांती झालेत. म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं स्वतःची विचारधारा सातत्याने ते बदलत जरी होते तरी ते त्या योग्य त्या मार्गानं चालत होते आणि बाकीच्या गोष्टी स्वीकारत होते. आणि मग त्यांचा शिष्य असलेला मंडन मिश्र याबद्दल मी मागच्या वेळेस बोललो की त्यांनी मग आधी शंकराचार्यांशी त्यांचा ज्यावेळेस वादविवाद झाला आणि त्यामध्ये बौद्धमत त्यांनी खोडून काढलं आणि ते खोडून काढल्यामुळे त्यांना प्रचिन्न बुद्ध अशा प्रकारची उपाधी प्राप्त झाली. आणि मग त्यांनी यांचं शिष्यत्व पत्कारलं आणि ते शिष्यत्व पत्कारल्यानंतर त्यांना सुरेश्वराचार्य असं नावाचं एक नाव प्रदान केलं आणि त्यांचे ते एक शिष्य झाले. आणि एक त्यांच्या 4 त्यांची जे काही महत्त्वाची जी ठिकाणं आहेत त्यापैकी एक जे पीठ आहे त्याचं नेतृत्व सुरेश्वराचार्यांनी केलं. म्हणजे अशा प्रकारे विचारधारा बदलत उत्तर मीमांसेपर्यंत आले, ज्याला आपण बादरायण म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणजे नंतरचं वेदांताचा भाग म्हणतो, तिथपर्यंत ती पोहोचली. इथपर्यंत आल्यानंतर हा सर्व भाग जे मी तुमच्यासमोर बोललो हा आपण जो पाहतो तो द्वापारयुगातला सर्व भाग आहे. आणि मग त्याचं सर्वांचं जे चिंतन आहे ते आपल्याला गीतेमध्ये पाहायला भेटतं. पण तरी गीता ही मुळात द्वापारयुगातली आहे. म्हणून मग आपल्याला आजच्या काळामध्ये जो विचारधारा समजू शकते, पटू शकते, आपण त्याचं अनुकरण करू शकतो किंवा आपल्याला मार्गदर्शक तत्त्व त्यातले समजू शकतात, ते म्हणजे त्या मूळ गीतेवरचं म्हणजे आपल्या सर्व आस्तिक दर्शनातील सर्व प्रकारचे जे काही एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा सर्व प्रकारचे मॉडिफिकेशन्स असतील ते वेदांतामध्ये पोहोचले. आणि वेदांतातील उपनिषदांचं आणि वेदांतांचं जो अर्क आहे तो गीतेच्या स्वरूपामध्ये आला. आणि त्या गीतेचं तुम्हाला मला समजेल अशा प्रकारचं सहज भाषेतलं जे भाष्य आहे ते म्हणजे मूळ ज्ञानेश्वरी. आणि म्हणून आज आपण जे आपल्या चिंतनाचा विषय जो ठेवलेला आहे तो ज्ञानेश्वरी प्रणित जीवसंकल्पना. आता जीवसंकल्पना ही विचार मांडण्यापूर्वी पुन्हा आणखीन एक थोडंसं धाडसाचं विधान मला तुमच्यासमोर करायचं आहे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत. कारण आत्तापर्यंत जे आपण सर्व दर्शनं पाहिले त्या दर्शनामध्ये जशी सुधारणा होत गेली, परंतु नंतर त्यांनी बऱ्याच वेळा आपण एक प्रश्न पाहिला असेल, बरेच लोक म्हणतात अध्यात्मामध्ये जायचं, इकडे जायचं, उपासना करायची, पूजापाठ करायची, पण नंतर हे कशा प्रकारे करायचं हे सांगितल्यानंतर नेमकं मला काय प्राप्त होतं, कसं प्राप्त होऊ शकतं, मी नेमकं काय करायचं याचं मार्गदर्शन राहत नाही. म्हणून जर मनपूर्वक आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन जर केलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला अशी सापडते की आपण नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे आपल्या एकंदर विचारसरणीवर, देहधारणेवर आपला त्याचा परिणाम बदल होऊ शकतो. कारण ज्ञानेश्वरीमध्ये जो आपण सांख्यांचा म्हणतो तो दुसरा अध्याय जर पाहिला तर सांख्ययोगच आहे ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय. पतंजलींचा विचार जर केला आपण तर 6व्या अध्यायामध्ये त्यांचं यमनियमांपासून सर्व सांगितल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यामध्ये कुंडलिनी योग जो आहे ना त्याचं सर्व प्रकारचं चिंतन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ज्ञानाच्या बाबतीत सर्व प्रकारचं ज्ञानकांड सर्व ठिकाणी आहेच. आणि आपल्याला एक ऐकून किंवा वाचून आश्चर्य वाटेल, ज्यांनी वाचलं असेल त्यांच्यासाठी मी सांगतो, जे ज्ञानी त्यातले किंवा अभ्यासक आहेत त्यांना तर मी मनपूर्वक प्रणाम करतो, वंदन करतो. पण ज्यांचा अभ्यास नसेल त्यांच्यासाठी एक गमतीची गोष्ट मला सांगणं आवश्यक आहे की बऱ्याच ठिकाणी बरेचसे शास्त्रीय शोध नंतर लागले, त्याचं डॉक्युमेंटेशन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. उदाहरणार्थ फक्त एक गोष्ट मी सांगणार, जास्त गोष्टी त्याबद्दल सांगणार नाही, कारण तो एक विषय स्वतंत्र की आपण म्हणतो की ह्या सर्व प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ह्या फक्त स्थित्यंतर त्याच्यामध्ये होत असतात, त्यातलं कुठली गोष्ट नष्ट होत नाही.
तर ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, त्याच्यावर आपल्याला एक आपण ज्याला केमिस्ट्रीमध्ये एक आपल्याला त्याची एक सारणीसुद्धा आहे 114 मूल्यद्रव्यांची. त्यानुसार फक्त मूलद्रव्य एकमेकांचं स्वरूप बदलत असतात असा भाग आहे. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीची ओवी अशी आहे, जे उपजे अथवा नाशे ते मायावशे दिसे, एरवी वस्तू तत्वता जी असेल ती अविनाशी. याचा अर्थ म्हणजे न्याय वैशिष्ट्यमध्ये सांगितलेलं आहे, ते सुद्धा शास्त्रीय याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि चंद्राच्या बऱ्याच ठिकाणी उपमा देत असताना चंद्रामुळे या पृथ्वी तलावर म्हणजे चंद्राच्या पूर्णत्वामुळे किंवा अमावस्येमुळे या ठिकाणी भरती ओटी होते, हे ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. गुरुत्वाकर्षणाचा तुमचा माझा शोध, म्हणजे गुरुत्वाकर्षण पहिले होतंच, पण हा न्यूटननी त्याच्यानंतरच्या काळात लावलेला आहे. म्हणजे सर्व शास्त्रीय प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अध्याय क्रमांक 12 पासून पुढे जो तिसरा कांड तो ज्ञानकांडच आहे. म्हणजे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसेचा ज्ञानाचा जो प्रकार आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण आहे. म्हणून एक धाडसाचं विधान मला तुमच्या समोर करायचं आहे की आधुनिक काळामध्ये किंवा आपण ज्याला कलियुग म्हणतो त्या कलियुगामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं शुद्ध दर्शनशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर त्याचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हे दुसरं तिसरं काही नसून हे 10वं दर्शनशास्त्राचं अंग आहे असं माझं प्रामाणिक मत आहे अभ्यासानंतरचं. प्रत्येकाने याच्यामध्ये थोडंसं खोलात गेल्यानंतर त्याला मी म्हणतो ती गोष्ट कदाचित लक्षात येईल. कारण नेमकं काय करायचं हे सांगणारं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. असं केल्याने असं होऊ शकतं हे आत्तापर्यंतच्या दर्शनाने सांगितलेलं आहे, परंतु ते मागच्या युगातील आहे. तर आजच्या युगामधलं तुम्हाला मला लागणार सर्व तत्त्वज्ञान जे ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. म्हणून ज्ञानेश्वरी हे दुसरं तिसरं काही नसून हे एक 10वं दर्शनशास्त्र आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. या ज्ञानेश्वरीतल्या 7व्या अध्यायातला 4था जो श्लोक आहे त्याच्यावर निरूपण करताना या जीवाची संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली. ती जीव संकल्पना आपण इथे पाहूया आणि नंतर आपण आपल्या या चिंतनाला पुढच्या सुरुवात करूया. जीवसंकल्पनेबद्दलच्या 2 जोडव्या त्याच्यामध्ये आहेत. मोठमोठ्या व्याख्या ज्या आहेत त्या करत असताना अतिशय कठीण प्रकार होत असा, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुटसुटीतपणे या जीवाची व्याख्या केलेली आहे. आप तेज गगन मही मरुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. या 8ची जी साम्यावस्था ती माझी परम प्रकृती पार्था, तया नाव व्यवस्था जीव वैसे. म्हणजे बघा, पंचमहाभूत आणि त्याच्यामध्ये मनबुद्धी अहंकार हे 5 आणि ते 3 8, या 8चं जी साम्यावस्था असते त्यावर प्रकृतीचा परिणाम होऊन किंवा प्रकृती त्याच्या बाजूला असताना प्रकृती आणखी काय विषय आपण पाहूया. त्याची जी साम्यावस्था प्राप्त होते त्याला मी जीव म्हणतो. आणि ती जीव अवस्था या ब्रह्मांडातून विशेषतः या जगतामध्ये मी निर्माण केलेली असं भगवंत त्या 7व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकामध्ये सांगतात. आप तेज गगन मही मरुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. या 8ची जी साम्यावस्था ती माझी परम प्रकृती पार्था, तया नाव व्यवस्था जीव वैसे. मग आता आपण एका मूळ विषयाकडे आज आता येत आहोत. मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं नास्तिक दर्शन किंवा आस्तिक दर्शन याच्याशी आपल्याला काही घेणं नसेल तरी जर आपल्याला आपल्या काही संकल्पना समजून घ्यायच्या असल्या तर आपल्याला या वेदांतातल्या किंवा अद्वैत वेदांतातल्या काही संकल्पना ज्या आहेत ना त्या ॲक्सेप्ट कराव्या लागत असतात. कारण त्याशिवाय हा प्रकार चालत नाही आणि त्याशिवाय आपली सर्वांची विविधता में एकता जी आहे ती सिद्ध होत नाही. म्हणून या अद्वैत वेदांतामध्ये 2 महत्त्वाचे म्हणजे संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आपल्याला सुरुवातीला पाहणं आवश्यक आहे. त्यातली सर्वात सुरुवातीची किंवा महत्त्वाची किंवा मैलाचा दगड असलेली संकल्पना म्हणजे कर्मविपाक सिद्धांत. कर्मविपाक सिद्धांत याच्या नंतरच्या काळामध्ये अशी मांडणी झाली की याच्यावरून जाती व्यवस्था किंवा वर्णव्यवस्था निर्माण झाली. पण तसा प्रकार तो नाही, तो तुमच्या माझ्या आचरणाच्या शुद्धतेकरता आहे. त्याच्यावर आपण पाहूया डिटेलमध्ये. कर्मविपाकामध्ये दिवसभर मी जे काम करतो त्याला क्रियामान कर्म म्हणतात. ते क्रियामान कर्म ज्या ठिकाणी एकत्र जमा होतं त्याला संचित कर्म म्हणतात. आणि त्या संचित कर्माचं प्रारब्ध हा तिसरा प्रकार म्हणजे त्यातला जो एक गाभा घेऊन नंतर मी जीव म्हणून जन्माला येईल तो मी भोगत असतो असं ते सांगतात. त्याच्यातला जो आपण सिद्धांत बोलतो, जे आपण आत्तापर्यंत दर्शनशास्त्र पाहिले त्यातला कुठलाही दर्शनशास्त्र कोणी मानावं किंवा त्याच्या मागे लागावं किंवा त्याचा पुरस्कार करावा अशातला आपल्या या व्यासपीठाचा कुठलाही विचार नाही. मी एक समीक्षक म्हणून किंवा अभ्यासक म्हणून तुमच्यासमोर आपल्या संस्कृतीचं दर्शन तुम्हाला मला घालवायचं आहे. कारण या आपल्या याचं नावच असं आहे की जीवन दर्शन नेमकं काय आहे ते आपल्याला पाहायचं. मग आपण जे काम करतो ते क्रियामान जर शुद्ध असेल
तर निश्चितपणे तुमचं संचित जर शुद्ध असेल तर त्यातून प्रारब्धही शुद्ध निघेल. हा सरळ सरळ सिद्धांत आहे. म्हणून आपण जे काही भोगतो, आता हा प्रकार पुन्हा दुसऱ्या सिद्धांतामध्ये गेला. तो सिद्धांत आहे पुनर्जन्माचा. आता पुनर्जन्माचा सिद्धांत न मानणारे बरेच लोक आहेत, बऱ्याच विचारधारा आहेत. आणि मी सांगितले ते पहिले 3 नास्तिक दर्शन बिलकुल त्याच्यामध्ये आहे. आणि तसं स्वतःला मानून घेणं हे सुद्धा आजच्या काळामध्ये अतिशय पुरोगामित्वाचं लक्षण काही लोक मानतात. मला त्यातल्या कुठल्याही गोष्ट क्रिटिक्स करायचं नाही. परंतु पुनर्जन्म जर नसता तर आपण एकत्र राहणारी जी सगळी मंडळी आहे त्याचं प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं राहिलं नसतं किंवा त्याचं सुख वेगवेगळं राहिलं नसतं. मग आपण सर्वजण जन्माला आल्यानंतर सारखेपणा जर राहिला असतो तर वी हॅव बिकम क्लोन्स. आपल्या चेहऱ्यापट्टीमध्ये, आपल्या विचारधारेमध्ये, आपल्या भावभावनांमध्ये, आपल्या भोगण्यामध्ये, प्रत्येकाच्या आवडीनिवडीमध्ये प्रत्येकाला जो फरक आहे, द व्हेरायटी इज ओनली बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर 2 थिंग्स. त्याचा जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपण जे कर्म करतो त्या कर्माचंच रिफ्लेक्शन आपल्याला सर्वत्र भेटत असतं. म्हणून आपलं कर्म शुद्ध व्हावं याकरता कर्मविपाक सिद्धांत सांगितलेला आहे. आणि तो कर्मविपाक सिद्धांत गीतेनं शुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी तो महत्त्वाचा श्लोक आहे, कर्मण्येव अधिकार असते. तो म्हटलेला आहे की तुम्हाला कर्मावर अधिकार आहे. पण कर्मावर अधिकार आहे याचा अर्थ की तू फक्त तुझ्या पूर्ण शक्तीनिशी ईश्वराला अर्पण करता येईल अशा पद्धतीचं तू शुद्ध कर्म जर केलं तर मग बाकी तुझं काय ते मी पाहून घेतो. तो मी म्हणजे तो ऑलमाइटी. आणि म्हणून तुमचं माझं जे एकंदर क्रियामान जे किंवा तुमचं माझं आचरण जे ते शुद्ध राहावं याकरता तो कर्मविभाग सिद्धांत आहे. आणि त्याचं फळ जे या पुनर्जन्माच्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तशा प्रकारचं आपण आज जे भोगतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं काही गोष्टीचं फळ एका मिनिटामध्ये, काही गोष्टीचं एका दिवसामध्ये, काही गोष्टीचं एका महिन्यामध्ये, काही गोष्टीचं एका वर्षामध्ये, तसं ते जन्मजन्मांतरी काही लोकांना, काही जीवांना भोगावं लागत असतं. असा त्याच्याबद्दल एक महत्त्वाचा सिद्धांत त्याच्यामध्ये. हा सिद्धांत असल्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. जीव आणि तो निर्जीव. निर्जीवमध्ये आपण 2 गोष्टी पाहतो. इथलं आपल्या आजूबाजूला पसरलेले पाषाण वगैरे सर्व जे असतात त्याच्यामध्ये पंचमहाभूताचं घटक सर्व ठिकाणी आहे. आणि मग सजीवामध्ये जे स्थावर असतात त्याला झाडवेली म्हणतात. आणि नंतरचे मग सर्व पशुपक्षी प्राणी हे आपण श्रेणी पाहिली. मग या सर्वांमध्ये मग त्यांचा जीविताचा एक धर्म घालून दिलेला आहे. आता हा जीवामध्ये फरक कसा पडतो त्याबद्दल पाहायचं. तर हा धर्म आल्यानंतर पुन्हा काही लोकांचं एकदम म्हणजे अभिनिवेश जागृत. धर्म हा प्रकार जो आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे, त्याबद्दल आपण बोलूया. तर निर्जीव वस्तू आणि स्थावर सजीव, निर्जीव वस्तू आणि स्थावर सजीव यांचा जो गुण असतो त्याला त्याचा धर्म म्हणतात. म्हणजे मीठ खारटच लागणार, साखर गोडच लागणार, चिंचेच्या झाडाला चिंचच लागणार, आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार. हा त्या झाडाचा जो गुण आहे त्याला त्याचा धर्म म्हणतात. म्हणजे निर्जीव आणि स्थावर याच्यामध्ये जो गुण असतो त्याला धर्म म्हणतात. नंतरचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी. पशु पक्षी प्राणी यामध्ये त्यांचा जो देह आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे आपण त्याला आपण असं म्हणू शकतो आजच्या भाषेमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड सारखं त्यांचं जे जीवनाचं वासना पंजाळी किंवा जे त्याच्यामध्ये त्यांचा स्वभाव जो आहे तो त्यांचा धर्म असतो. त्यांचा स्वभाव हा त्यांचा धर्म असतो. त्याच्यामध्ये जसं सिंह किंवा वाघ हे शाकाहारी कधीच राहणार, ते हत्ती हा गवतच खाईल. म्हणजे त्या प्राण्याचा स्वभाव जो असतो, कुत्रा हा नेहमी इमानदार प्राणीच राहील, कोल्हा हा धूर्त प्राणीच राहील. म्हणजे त्याचा स्वभाव जो असतो तो स्वभाव जो आहे, साप जो आहे तो विषारीच राहील. हा स्वभाव त्याचा धर्म असतो. म्हणजे निर्जीव आणि स्थावरामध्ये गुण हा त्याचा धर्म. तर प्राणी आणि पशु त्यांचा स्वभाव हा त्यांचा धर्म असतो. आणि त्यानंतर या 84 लक्ष योनीच्या शेवटच्या टप्प्यावर अतिशय उन्नत अशा प्रकारची बुद्धी प्राप्त झालेला म्हणून जो जीव आहे तो म्हणजे मनुष्य. त्या मनुष्यामध्ये तुमच्या बाकीच्या या जीवांपेक्षा काही गोष्टी जास्त आहेत. त्या गोष्टीमध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी आपल्याजवळ त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. त्याच्यामध्ये बुद्धी, स्मृती आणि धैर्य. या 3 गोष्टी ज्या आहेत या 3 गोष्टीमुळे बाकीच्या
जीवापासून हा तुमच्याजवळ बुद्धी असल्यामुळे तुम्हाला विचार आहे. बाकीच्या प्राण्यामध्ये बुद्धी आहे, पण ती बुद्धी त्या प्रीपेड कार्ड सारखी, त्याच्यामध्ये जितकं भरले तितकंच ते चालणार. म्हणून मनुष्या व्यतिरिक्त बाकी जे पशु पक्षी आणि प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये फक्त 4 महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला सापडतात. ते म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथून. याच्या पलीकडे ते शक्यता जात नाही. एखाद्या मालकानं एखाद्या बैलाला किंवा एखाद्या प्राण्याला आरोनी टोचलं तर आपल्याला त्याने टोचलं होतं हा डूक धरण्याचा त्यांचा प्रकार कधीही नसतो, कारण त्यांची स्मृती जी ती कमी असते. आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये त्या प्रत्येक त्यांच्या योनीमध्ये त्यांचं एक अंगभूत अशा प्रकारे असतं. आणि त्या धैर्यानुसार आपण पाहतो की आपल्या शेतामध्ये आपण बैलाला किती काम करावं त्याला काही होत नाही, घोड्याला किती पडवलं त्याला काही होत नाही. म्हणजे त्यांचं ते अंगभूत अशा प्रकारचं कौशल्य जे असतं ते कौशल्य त्यांच्या त्या धैर्यामध्ये ते वसलेलं असतं. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या जीवितामध्ये जे जे काही प्रारब्ध भोगण्याचं आहे तशा प्रकारचं तितकं ते भोगतात आणि त्यानंतर त्या श्रेणीमध्ये ते उन्नत होतात असं ते शास्त्र सांगतं. जो पुनर्जन्माचा सिद्धांत किंवा कर्मविभाग सिद्धांत मी बोललो. आणि मग त्यातून उन्नत होतो आपण या नरदेहामध्ये येतो. त्या नरदेहामध्ये ह्या 3 गोष्टी बाकीच्या प्राण्यापेक्षा आपल्याजवळ जास्त आहेत. त्याच्यामध्ये स्मृती, म्हणून आपल्याला आपण एखाद्या माणसावर राग कायम ठेवतो. बुद्धी, म्हणून आपण विचार करतो, अविचारही करतो, त्याच्यामध्ये विवेक, विचार ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि धैर्य, म्हणून काही तुमच्या माझ्यातले जे आहेत ते भगतसिंगही होतात आणि काही जे येतं ते अशा म्हणजे आपण त्याला नाव घेऊन पण काही फितुरही होतात. म्हणजे हे सगळे आपल्यामध्ये वसलेले आहेत. आता हे सर्वांचं वैशिष्ट्य सांगत असताना आपल्याला प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक झाडाचं, प्रत्येक निर्जीवाचं सुद्धा वैशिष्ट्य सांगता येतं. परंतु मनुष्य अशा प्रकारचा जीव आहे की त्या जीवाचं वैशिष्ट्य सांगता येत नाही. याच्यावर एक सिद्धांत त्या वेदांतामध्ये मांडलेला आहे. त्या सिद्धांताची गंमत अशी आहे की ते म्हणतात की जेव्हा तुम्ही मनुष्य देह धारण करून येता त्यावेळी तुम्ही बाकीच्या कुठल्याही जीवापेक्षा अतिशय, त्याला आपण म्हणू शकतो की अपरिपक्व अवस्थेमध्ये असतात आणि ते आपण अनुभवतोच. इतर कुठल्याही प्राण्याच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर ते बाळ त्वरित, म्हणजे जर प्राण्याचं आपण जर पाहिलं तर ते गाईचं वासरू असो किंवा हत्तीचं पिल्लूसुद्धा असो, ते जन्म झाल्याबरोबर थोड्याच वेळामध्ये उभं राहून चालायला लागतं, बागडायला लागतं आणि ते सुरू होऊन जातं. पण मनुष्याचं म्हणून जे बाळ आहे त्या बाळाला सातत्यानं हे आईवडील म्हातारी होईपर्यंत त्याला सांभाळावं लागतं आणि तोपर्यंत त्याच्यावर सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्याला करावे लागत असतात. कारण ह्या बुद्धीचा आवाका इतका अफाट आहे की तुम्ही किती प्रकारचे संस्कार तयार केले आणि त्यातून तो किती प्रगल्भ झाला तरी त्याच्या पुढे त्याला जाता येऊ शकत असतं. यातून आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की देर इज अ चान्स फॉर एव्हरी पर्सन टू बिकम परफेक्ट डे बाय डे. आणि त्यातून एक उलटा सिद्धांत लक्षात येतो की नो बडी इज परफेक्ट इन लाईफ. कोणीही जीवनामध्ये परफेक्ट नाही हे लक्षात येतं. परंतु त्याचबरोबर आपल्याला दिवसेंदिवस वेगवेगळ्या संस्कारातून नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातून आपण आणखीन प्रगल्भ होऊ शकत असतो. आणि जीवनामध्ये या प्रगल्भ होण्यामध्ये किंवा स्वतःला डिस्कवर करण्यामध्ये एक वेगळा आनंद माणसाला प्राप्त होऊ शकतो. हे मानवी देहाचं, मानवी जीवनाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण इथपर्यंत जे आलो त्याच्यामध्ये ही आपली जी इतर प्राण्यापेक्षा वेगळेपणाची भूमिका आहे किंवा काय आहे त्याचं कारण आपल्या लक्षात येऊ शकतं. मग तो सिद्धांत मी जो सांगून राहिलो त्याचं महत्त्व असं आहे की मनुष्य देहामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळी आपल्या एकंदर विचारधारेवर, ज्याला वासनापुंजाळ म्हणतात, त्याच्यावर गेल्या बाकीच्या आपल्या जन्माचे जे शिक्के असतात, फुटस्टेप्स ज्याला म्हणतो आपण, ते सर्व फुटस्टेप जे असतात ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी मधामधात येत असतात. आणि म्हणून आपण कधी कधी वेगवेगळ्या प्राण्यासारखे सुद्धा वागतो. मग याच्यातून देर इज स्टील अ ग्रेट क्वेश्चन, व्हॉट एक्झॅक्टली मॅन इज, ह्युमन बिईंग इज. मनुष्य म्हणजे काय त्याचा शोध अजून घेणं चालू आहे. मग मनुष्य नेमका असा असतो असं आपल्याला म्हणत असताना नेमकी माणसाची डेफिनेशन काय हे अजून आपल्याला शोधणं आहे. या करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला दिसल्या. त्या प्रवृत्ती ज्या येतात त्या सगळ्या मागच्या जन्माच्या असे फुटस्टेप्स असतात किंवा प्रिंट्स असतात आणि त्या आपल्याला समोर अशा उमटत चालत असतात. म्हणून मनुष्य हा इतक्या रेंजमध्ये वागू शकतो अशा प्रकारे त्याचं स्वभावाचं चित्रण असतं. आणि म्हणून त्याच्याबद्दलचं एक महत्त्वाचा धर्म जो त्याचा सांगितलेला आहे त्याला कर्तव्य म्हणतात. म्हणजे निर्जीवामध्ये त्याचा, ज्याला आपण गुण म्हणू शकतो, प्राण्यामध्ये ज्याला स्वभाव म्हणू शकतो, माणसामध्ये त्याचं कर्तव्य हा त्याचा धर्म आहे.
आणि कर्तव्य हे त्याच्या वयानुसार, त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आश्रम धर्मानुसार ते सातत्यानं बदलत असतं आणि ते व्यक्ती सापेक्षसुद्धा असतं. एकाच व्यक्तीचं त्याच्या आईशी, त्याच्या पत्नीशी, त्याच्या बहिणीशी, त्याच्या मुलीशी हे वेगळ्या प्रकारचं कर्तव्य असू शकतं किंवा असतेच असते. तर हे कर्तव्य जे आहे हे समजून घेणं म्हणजे धर्म होय. त्याला ज्ञानेश्वर महाराज विश्व स्वधर्म सूर्य पाहो हा जो शब्द वापरलेला आहे पसायदानामध्ये, तो त्याकरता वापरलेला आहे की या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा स्वधर्म समजावा, म्हणजे या जगतामध्ये त्यांनी जे मागितलेलं पसायदान आहे ते सिद्ध होऊ शकतं. तर मी इथपर्यंत आता जे पोचलो यामध्ये आपल्याला ही श्रेणीसुद्धा समजली, तो धर्माचा भागसुद्धा समजला आणि त्याचबरोबर आपल्या या प्रत्येकाचं वैशिष्ट्यसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये लक्षात आलं. आता यातला एक दुसरा भाग राहिला. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणजे या आठांची जी साम्यावस्था ती माझी परम प्रकृती पार्था. आता सांख्ययोगामध्ये पुरुष म्हणजे चैतन्य आणि प्रकृती म्हणजे पंचमहाभूत अधिक त्रिगुण सत्व रज तम. सत्व रज तम या तीन गुणाचा या पंचमहाभूताच्या बनलेल्या देहावर, बुद्धीवर किंवा अंतःकरण चतुष्टावर जो वेगवेगळा परिणाम होतो. त्यातून तुमचे माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व बनत असतात आणि मग ते व्यक्तिमत्व जे येतं ते आपण आयुर्वेदामध्ये जे प्रकार पाहतो ते आयुर्वेदामध्ये त्यांनी मागितलेलं कफ प्रकृती, वात प्रकृती आणि पित्त प्रकृती. आणि तीच आपण जर या वेगळ्या शास्त्रामध्ये पाहिली तर आपल्याला आणखीन सापडते. त्याला म्हणतात सात्विक. सात्विक मनुष्य म्हणतो आपण. राजस आणि तामस म्हणजे माणसाच्या या देहाच्या बरोबर त्याच्या बुद्धीतून, त्याच्या एकंदर आचरणातून, त्याच्यावर असलेल्या त्या प्रकृतीच्या या तीन गुणाच्या प्रभुत्वातून त्याच्या अशा वेगळ्या प्रकारच्या 6 मानस प्रकृतीसुद्धा बनतात. ह्या मानस प्रकृती बनत असताना या मानस प्रकृती या आचरणाच्या दृष्टिकोनातून एकमेकाच्या सहचर्य किंवा सहकार्याच्या दृष्टिकोनातून त्याचं प्रतिबिंब वेगळ्या पद्धतीने बनतं. म्हणून तशा प्रकारच्या प्रकृतीनुसार त्याची नंतरची जी आपण हे पाहतो म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याची जी आपण शरीराची जी रचना असते आणि त्यांचं जे वागणं असतं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची जी काही ट्रीटमेंट पाहतो ती यातून म्हणजे निपजत असते किंवा तयार होत असते. पण तो आपला भाग नाही आजचा. तर ह्या प्रकार मला फक्त सांगायचे आहेत. हे अशा प्रकारचे हे झाल्यानंतर तो मनुष्य जीवदशेमध्ये येतो. मग तो कसा येतो आणि जीव काय प्रकार असतो याच्यावर अतिशय शास्त्रीय पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी ती गोष्ट मांडलेली आहे आणि ती गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला जीवाच्या संकल्पनेमध्ये पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये ही संकल्पना अतिशय स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि ती नंतर आपण शोधून काढली असं आपण म्हणतो किंवा आपल्या नंतरच्या बायोलॉजीमध्ये लक्षात आलं. शुक्र शोणिताचा सांधा म्हटलेला आहे. शुक्र शोणिताचा सांधा म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्यापासून अशा प्रकारचा ज्याला आम्ही म्हणजे फर्टिलाइज ओव्हम म्हणतो अशा प्रकारचं निर्माण झाल्यानंतर त्याच्यापासून या पेशी वेगवेगळ्या बनायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये देह तयार व्हायला सुरुवात होतो. तो देह हा पंचमहाभूताचा बनलेला असतो. पंचमहाभूतामध्ये जल वगैरे सर्व जे आपण पाहतो त्याची उत्पत्तीचा जर आपण विचार केला तर श्रेष्ठ त्यातलं आकाश, त्यानंतरचं वायुतत्व, त्यानंतरचं तेज तत्व, त्यानंतर जलतत्व आणि त्यानंतर पृथ्वी तत्व. आता वरपासून आपण खालपर्यंत जे आलो तशा पद्धतीने त्याचं जडत्व वाढत चालत असतं. म्हणजे यातलं सर्वात जे स्पष्ट किंवा सर्वात जे ईश्वराच्या समीप आहे त्याला आकाश तत्व म्हणतात. ईश्वरापर्यंत खरोखर जाऊ शकणार तत्व जे असेल आकाशानंतर ते वायुतत्व आहे. त्या वायुतत्वाच्या मागे मागे ईश्वराचं काही सामर्थ्य असू शकलेलं तत्व जे आहे ते तेजतत्व आहे. त्यानंतर जलतत्व आणि त्यानंतर पृथ्वी तत्व. म्हणजे जास्तीत जास्त बद्धता पाहिजे असेल त्या पृथ्वी तत्वामध्ये आहे. म्हणून आपण शेवटी एक शब्द नेहमी वापरतो की या सगळ्या गोष्टीची यानं माती केली. माती केली म्हणजे सर्व गोष्टी मातीमोल झाल्या किंवा नष्ट झाल्या. मातीची किंमत खूप आहे पण माती मोल केलं म्हणजे त्याचं सर्व म्हणजे जे काही गुणधर्म असतील ते आपण नष्ट केले असं आपण म्हणतो. म्हणजे या प्रत्येक पंचमहाभूताच्या तत्वामध्ये काही काही वैशिष्ट्य येतं आणि ते वैशिष्ट्य जे येतं ते आपल्याला लक्षात येणं आवश्यक. म्हणजे आपल्याला एक धैर्य नावाची गोष्ट लक्षात येईल. याची गंमत अशी आहे की हे पाची तत्व जे येतं ते एकमेकाचे फार विरोधक आहेत. एकमेकाचे विरोधक असे की जर पाण्यामध्ये माती टाकली ती बिरघळून जाणार, पाण्याखाली आग लावली त्याची वाफ होऊन जाणार, त्या वाफेला हवा मारली ती वाफही नष्ट होऊन जाणार.
आकाशामध्ये, म्हणजे विलीन होताना तिथे विलीन होत होते. आणि त्यातलं ज्याचं सामर्थ्य जास्त असेल तो दुसऱ्याला नष्ट करतो. म्हणजे जर आग जास्त लागलेली आहे आणि वारा जर वाहला तर ती आग जास्त वाढवणार, पण आगीची क्षमता कमी असेल आणि वारा जास्त वाहला तर ती आग विझून टाकणार. अशा प्रकारचं ते एकमेकाचे विरोधक सुद्धा आहेत. मग आता या तुमच्या माझ्या देहामध्ये हे 5 तत्व एकत्र धरून ठेवायचं म्हणल्यानंतर किती कठीण काम आहे. आणि ते एकत्र धरून ठेवण्याची क्षमता या पंचमहाभूताच्या या देहामध्ये ज्या गोष्टीने त्याला धैर्य म्हणतात, ते धैर्य. म्हणून धैर्य हा शब्द जो आहे तो धैर्य म्हणजे धारण करणे. या तुमच्या माझ्या देहाकरता ज्या एका विशिष्ट शक्तीनं या पंचमहाभूताला एकत्र धरून ठेवलेलं आहे ते म्हणजे धारिष्ठ्य किंवा धैर्य, म्हणजे त्याला धृती म्हणतात, धृती. आणि त्या धृतीनं तुम्हाला मला धरून ठेवलेलं आहे. म्हणून आपण वाक्प्रचारमध्ये काही गोष्टी वापरतो. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी वापरतो आपण की भीतीनं माझ्या तोंडचं पाणी पळालं किंवा माझा घसा कोरडा पडला. पाणी पळालं, कोरडा पडला म्हणजे त्या पंचमहाभूतातलं एक तत्व निघून गेलं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सापडतील. समजलं का? तर हे सर्व जे तत्व आहेत हे एकत्र धरून ठेवून तुमचा माझा हा देह निर्माण झाला. आणि मग त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा अंतःकरण चतुष्टाचा हा जो एक अंतःकरण म्हणजे आतमध्ये असलेला अवयव जो आहे तो तुम्हाला मला त्या जगदीश्वरानं दिलेला आहे. म्हणजे आपण एक गोष्ट पाहतो, एखाद्या विमानाचं कुठं अपघात झाला तर की विमानाचा अपघात झाला आणि मग त्याचा ब्लॅक बॉक्स सापडला अशा प्रकारची न्यूज आपण पाहतो. म्हणजे त्या ब्लॅक बॉक्समध्ये सर्व प्रकारचं डॉक्युमेंटेशन असतं की नेमकं काय झालं असं, आणि मग त्याच्यावरून वेगवेगळ्या गोष्टी अनालिसिस करता येतो. तर तुमच्या माझ्या अंतर्यामी म्हणजे या पंचमहाभूताच्या देहामध्ये चैतन्याच्या बरोबर जे एक ब्लॅक बॉक्सचं स्वरूप आहे ते म्हणजे अंतःकरण. म्हणजे तुम्ही आम्ही कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे राहतो याचं सगळं टिपण जे ते अंतःकरणामध्ये असतं. आणि ते तुमचं माझं फ्रेमिंग किंवा तुमचं माझं जे वागणं आहे त्याला गव्हर्नन्स त्याचा असतो. आणि ते खरं तुम्हाला मला त्या जगदीश्वरानं दिलं सर्वात मोठं असं शस्त्र किंवा तुम्हाला मला दिलेलं या पृथ्वीतलावर जगण्यासाठी सर्वात मोठं दिलेलं शस्त्र आहे. म्हणून एक गोष्ट वारंवार आपल्या लक्षात आली असेल की कुठलाही व्यक्ती कुठल्याही गावचा असो, कशाही परिस्थितीतला असो, पण तो बुद्धीच्या क्षेत्रात जर अतिशय नावाजलेला असेल किंवा बुद्धिमान असेल तर जगामध्ये त्याचं नाव काढू शकतो. काही लोक असे आहेत की त्यांचं हृदय इतकं निर्मळ आणि इतकं पवित्र असतं की ते जगामध्ये त्याकरता नावाजलेले असतात. काही लोकांचं चित्त एवढं मोठं असतं की ते सर्व जगाला ते चित्तामध्ये सामावून घेऊ शकतात. आणि काही लोक इतके अहंकारी असतात की त्यांच्या अहंकारामुळे या जगताला म्हणजे नष्ट होण्याचा धोकासुद्धा प्राप्त होऊ शकतो. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सर्व लोक सापडू शकतात. कोणीही एका व्यक्तीचा मी नामनिर्देश या ठिकाणी करत नाही. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या ईश्वराने दिल्या असल्यामुळे त्याची व्याप्ती ही त्याच्या जगतामध्ये असते. आता एक लक्षात घ्या, जगत ज्यापासून बनलेलं आहे त्या पंचमहाभूतापासून तुमचा माझा देह बनला, परंतु त्याचबरोबर तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या अंतःकरण चतुष्टातील मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जगताला व्यापू शकतं. म्हणजे दिस इज द रिलेशन बिटवीन दिस वर्ल्ड किंवा युनिवर्स किंवा ही सृष्टी. या सृष्टीचा तुमचा असा संबंध आहे की त्या सृष्टीपासून तुम्ही बनले आणि तुम्ही त्याचे गव्हर्नन्स करू शकता. म्हणून मी सुरुवातीला जी गोष्ट सांगितली की ह्युमन बिईंग किंवा त्या जीवितातला सर्वात श्रेष्ठ जो आहे तो ही शुड वर्क in the name of that Almighty God as a trustee to protect the other living organisms. म्हणून या जगतामध्ये बाकीच्या जीवांचं रक्षण करण्याची जबाबदारी माणसाची. म्हणजे आपल्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे, त्याचा मी संबंध तुम्हाला सांगितला. तर अशा प्रकारे या पंचमहाभूताच्या देहाचं आणि या अंतःकरण चतुष्टाचा संबंध आहे. आणि या अंतःकरण चतुष्टातून आपण आपल्या स्वतःमध्ये त्या सुप्त असलेल्या शक्ती सर्व प्रकारे जागृत करू शकतो. व्हॉट अबाउट ब्लॅक बॉक्स? मग या ब्लॅक बॉक्सवर एक फार मोठा सिद्धांत तुम्ही सुरुवातीला सांगितला, कर्मविपाक सिद्धांत, तो तिथे असतो. एव्हरीथिंग यू डू किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्ही करतो त्याचं डॉक्युमेंटेशन तिथं असतं. मग आपण जे म्हणतो की चांगले कामं केले चांगले फळं मिळतील. फळाची आशा ठेवायला सांगितले, गीता जरी सांगत असली तरी चांगले कामं केल्यानंतर चांगले फळं मिळू शकतात. याकरता चांगले कामं करावं अशा प्रकारचं एक मानसिक दडपण म्हणा तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असतं.
वाईट काम केल्यानंतर समाज काय म्हणेल अशा प्रकारचे दडपण त्याच्या डोक्यावर त्याच्याकरताच असतं. म्हणून आपण समाजशील प्राणी आहोत वाईट काम करत असताना. आणि त्याचा फरक तुमच्या लक्षात येईल की आमचे गुरुवर्य श्रद्धेय संजय गोडबोले गुरुजी नेहमी सांगतात एक गोष्ट की आपण मनुष्य जेवायला बसल्यानंतर कोणी याला त्याला सहज म्हणतो तुम्ही जेवायला या किंवा सर्वजण आपण मिळून जेवायला बसू. पण बाकीच्या प्राण्यामध्ये तसं नसतं. एखाद्या कुत्र्याला जर काही सापडलं तर तो बाकीच्या कुत्र्यांना जेवायला असं कधीच म्हणणार नाही. हा फरक आहे बाकीच्या प्राण्यांचा आणि माणसाचा फरक आहे. कारण त्याच्यावर चांगलं वागावं अशा प्रकारचं मानसिक दडपण जे ते या सर्व एकंदर परिस्थितीमुळे येत असतं. कारण त्याजवळ बुद्धी आहे, त्याजवळ भावना आहे आणि त्या भावना आणि बुद्धीतून तो स्वतःला प्रगल्भ करू शकतो. किंबहुना त्यानं केलं पाहिजे याकरता तो कर्मविभाग सिद्धांत आहे. आणि म्हणून मग या ब्लॅक बॉक्समध्ये या सगळ्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन असतं. आणि ते इंटरप्रिटेशन जे आहे ते आपल्या मृत्यूनंतर आपण 2 गोष्टी शब्द वापरतो. ते शब्द फार सूचक आहेत. तो पहिला शब्द त्यातला देहावसान. आता पंचमहाभूताचा देह जो बनलेला आहे तो मृत्यूनंतर पडला म्हणजे त्याची आपण माती झाली असं म्हणतो. आणि जो प्राण असतो ज्याच्यामध्ये हे अंतःकरण चतुष्ट आपण म्हणतो त्याचं प्राणोत्क्रमण म्हणजे तो निघून जातो. तो ज्याचा आहे त्याच्यावर निघून जातो. आणि तिथं आपल्या या ब्लॅक बॉक्सचं इंटरप्रिटेशन होत असावं किंवा होतं असं ते शास्त्र म्हणतं. आणि मग तिथून आपल्या केलेल्या क्रियामानाचं संचित जे जमा असतं त्याचा प्रारब्धाचा भाग घेऊन आपण नंतरच्या जन्मामध्ये येतो असं पुनर्जन्माचा सिद्धांत सांगतो. म्हणजे तुमच्या माझ्या या जीवावस्थेमध्ये मनुष्याजवळ आता आपण कन्क्लुजनमध्ये येऊ. मनुष्याजवळ ज्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बुद्धी, स्मृती आणि धैर्य किंवा धृती ह्या 3 गोष्टी देऊन पंचमहाभूताचा देह जो तुमच्यावर दिलेला आहे त्याच्यामध्ये अंतःकरण चतुष्ट जे बसवलेलं आहे त्यातून तुम्ही तुमचं दिवसेंदिवस क्रियावान जितकं शुद्ध करता येईल तितकं शुद्ध करावं. ते शुद्ध केल्यानंतर त्या शुद्धत्वातून तुमचं संचित जे आहे ते शुद्ध व्हावं. आणि ते शुद्ध झालेल्या संचितातून तुमचा प्रारब्धाचा भाग जो तो अतिशय शुद्ध व्हावा. ज्याला ज्ञानेश्वर महाराज सुकृत म्हणतात. बहुत सुकृत अशी जोडी म्हणून विठ्ठली आवडी. याचा अर्थच तो आहे. जसं सुरुवातीला मी सांगितलं की 4 माणसं एकत्र एक मनुष्य जेवायला बसत असेल तर बाकीचे लोक जर दिसले तर तुम्ही जेवायला या असं तो म्हणतो, कुत्रा म्हणत नाही. तशा पद्धतीनं ईश्वराचं नाव, भजन, कीर्तन किंवा अशा चांगल्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ह्याला प्रत्येकजण येऊ शकत नाही. कारण त्याजवळ त्याचं सुकृत लागतं. कारण तसं सुकृत होण्याकरता त्याची बुद्धी तशा प्रकारे क्रियामान झाली पाहिजे. आणि ती व्हावी ही अपेक्षा व्यक्त करण्याकरता ज्ञानेश्वरी अशा प्रकारचे सिद्धांत मांडलेले आहेत. आणि म्हणून त्यातला महत्त्वाच्या सिद्धांताची पायाभरणी आपल्याला आज करायची तो म्हणजे जीवसंकल्पना. तर या जीवसंकल्पनेमध्ये मी कन्क्लुजनमध्ये शेवटच्या 5 मिनिटांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. कारण आपल्याला एक टप्प्याटप्प्यानं पाहायचं आहे. आज आपण यातला फार स्थूल असा भाग पाहिला आणि काही कॉन्ट्रोवर्शियल असू शकणाऱ्या काही ज्या संकल्पना आहेत ज्या काही लोकांना कॉन्ट्रोवर्शियल वाटतात त्या संकल्पना मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला. पण माझा त्यांनी त्या मनाला पटून घ्यायचा भाग नाही. परंतु एकंदर शास्त्र काय म्हणतं मला ते सांगणं आवश्यक आहे. आणि मग यातून ज्ञानेश्वरी प्रणित म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अंगाला पण ते का पाहावं याचं मी धाडसाचं जे एक विधान केलं ते विधान म्हणजे ज्ञानेश्वरी हे दुसरं तिसरं काही नसून हे 10वं दर्शनशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मला खरोखर देव करे मनुष्य म्हणजे आपण जे म्हणतो की नर करे करणी तो नरका नारायण होय अशा प्रकारची सिद्धता प्राप्त करून देऊ शकणारी शक्ती त्याच्यामध्ये आहे. कारण त्याच्यामध्ये मनुष्य कसा असतो, जीव कसा असतो, ईश्वर कसा असतो, भक्त कसा असतो या सगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. त्या प्रत्येक संकल्पना हळूहळू आपल्याला पाहायच्या आहेत. आणि मग ही पाया भरण्याची जी संकल्पना आहे जीव संकल्पना याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी सांगायची की यातून तुम्हाला मला शुद्ध कसं होता येईल ते आपल्याला पाहता येईल. आणि ते शुद्ध होत असताना तुमच्या माझ्यावर परिणाम करणारे जे अंतर्यामी त्या अंतःकरणच्या दृष्टीवर जे भाग असतात किंवा वेगळे असतात त्याचा आपल्या टप्प्याटप्प्याने ती गोष्ट पाहायची. मग आज कन्क्लुजनमध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या सांगायच्या आहेत त्या आपण पाहून मग थांबूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या जीवसृष्टीमध्ये आणि 84 लक्षाची जी श्रेणी त्यात सांगितलेली त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. कारण आपल्याजवळ बुद्धी आहे. बाकीच्या प्राण्यात नसलेली स्मृती म्हणजे तुम्हाला मला प्रत्येक गोष्टीची आठवण राहते. आणि आपण विशेष करता एक गोष्ट पाहतो की आपल्याला वाईट गोष्टी जास्त आठवण राहते, अंगाला धक्का देणाऱ्या गोष्टी जास्त आठवण राहते, एखाद्या माणसाच्या केलेल्या चांगल्या कृत्याची आपण आठवण ठेवत नाही. म्हणून आपल्याला स्मृती जी आहे ती आहे पण ती आपल्याला चांगल्याकडे प्रोजेक्ट करावं लागेल. आणि धैर्य जे आहे हे धैर्य किंवा धारण करण्याची क्षमता तुमच्या माझ्याजवळ असल्यामुळे आपण या जगताचा भार धारण करू शकतो. आपल्याजवळ इतकी विचारधारा श्रेष्ठ आहे की त्यातून आपण जगताचा भार धारण करायचं म्हणजे काय माहिती आहे का? साधी गोष्ट आहे. आपल्याजवळ ज्या गोष्टीची खरोखर काही प्रमाणात विपुलता आहे
की आपण अशा लोकांकडे किंवा अशा व्यक्तीकडे पोहोचलो पाहिजे की त्याला त्याच्यातून त्याचं स्वतःचं जीवित करता आलं पाहिजे. म्हणजे आपली ओरबडण्याची वृत्ती जी आहे, आपली दुसऱ्याला एक्सप्लॉइट करण्याची वृत्ती जी आहे ती आपल्याला बदलावं लागेल. ती कशी होता चालते हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. पण हे आपल्याला या विशेष म्हणजे धैर्य आपण कशासाठी बाळगायचं. कारण धैर्याचे दोन भाग आहेत. धैर्यातून आपण बॉर्डरवर जाऊन गोळ्या घेऊ शकतो आणि दरोडखोरही होऊ शकतो, डाकू लुटेरही होऊ शकतो. मग आपल्याला त्यातलं व्हायचं काय. आपला जो जे धैर्य आहे त्या धैर्याचा उपयोग कसा करायचा आहे. तर सर्व तुमची माझी शक्ती विधायक पद्धतीने कशी चालू शकते. आणि ती विधायक पद्धतीने चालण्याकरता तो सुरुवातीला सांगितलेला तो सिद्धांत आहे की सर्व गोष्टी ईश्वरार्पण बुद्धीनं करायच्या आहे. मग ईश्वरार्पण बुद्धीनं करायच्या गोष्टी म्हणल्या तर आपल्याला सकारात्मक गोष्टीच कराव्या लागतील. आणि त्या सकारात्मक गोष्टी याच्या करता आहेत की ममैवंशे जीवलोके जीवभूता सनातना. म्हणजे या अनादी काळापासून प्रत्येक जीवामध्ये हा ईश्वराचा अंश बसलेला आहे हे सांगणारा चिद्विलासवाद जो आहे तो ज्ञानेश्वराचा मूळ प्राण आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी मी परत एकदा म्हणजे तिसऱ्यांदा ही गोष्ट या ठिकाणी सांगतो की ज्ञानेश्वरी हे तुम्हाला मला जीवन जगण्याला मार्गदर्शन करणारा फार मोठा मार्गदर्शक ग्रंथ आहे. त्यातून तुम्ही आम्ही बदलावं कसं हे सुद्धा ते तुम्हाला मला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात. फक्त त्याचं तशा प्रकारचं चिंतन केलं पाहिजे. जीवनदर्शन व्यासपीठच्या या चिंतन वर्गामध्ये आपण ज्ञानेश्वरी प्रणीत हा शब्द मी आज म्हणजे प्रामुख्याने वापरला. पण याच्यापुढे आपल्याला संतांचे विचार आणि ज्ञानेश्वरीच्या आधारानं ते तत्त्व जे येतं ते आपल्याला समजून घ्यायचे येतं आणि त्याच्यामधून आपल्या जीवनाचं, आपल्या आचरणाचं आणि आपल्या जीवित्वाच्या या पृथ्वीतलावर येण्याच्या ध्येयाचं आपल्याला उन्नयन कसं करता येईल, परिपूर्तता कशी करता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. अशा प्रकारची आपण सर्वांनी तयारी करूया. आणि त्याकरता ज्यांना ज्यांना मराठी समजतं त्यांनी ज्ञानेश्वरीचं मूळ चिंतन आपण कसं करता येईल या दृष्टिकोनात त्याचं काहीतरी वाचन चिंतन करायला सुरुवात करावी अशा प्रकारची एक नंबर विनंती करतो. आणि माझ्या शब्दाला आज जीवाच्या संकल्पनेच्या पूर्वार्धामध्ये किंवा पहिल्या भागामध्ये मी या ठिकाणी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी.